आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊतजी. नितीन राऊत गेले 40 वर्ष झाले काँग्रेस आणि राजकारणात आहे आणि आता तुम्हाला पक्षात राजीनामा देण्याची वेळ आली. असं का झालं आणि ही वेळ का आली, कशामुळे आली, काय वाटतं? तुम्ही काय व्यक्त केली इच्छा की असंच राहिलं तर मला राजीनामा द्यावा लागेल? सातत्यानं गेल्या 10-15 वर्षापासनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं शहरामध्ये अपमान केला जातो पक्षामध्ये, त्या अपमानाने मन या ठिकाणी खच्च झालेलं आहे. मी या पक्षाचा नेता आहे की नाही आहे हा ही सुद्धा शंका या निमित्ताने निर्माण होते. आणि जर कोणी मी दलित आहे म्हणून या ठिकाणी केवळ निवडणुकांमध्ये माझा वापर करून घेत असतील आणि जेव्हा देण्याची वेळ येते त्यावेळेला जर डावललं जात असेल तर मग निश्चितपणे हा विचार केला जाऊ शकतो आणि करता येतो. खरं पाहिलं तर काँग्रेस पक्षाने मला खूप दिलं आहे. मी काँग्रेस पक्षाच्या विरोधात नाही आहे किंवा काँग्रेस पक्ष काय करतोय याच्याबद्दलचा विषय नाही, तर लोकल जी लीडरशिप असते त्या लीडरशिपमध्ये माझ्यासारखा जो राज्यात मान्य असलेला समाजाचा एक प्रतिनिधी आहे आणि देशामध्ये मी काम केलं आहे, अशा वेळेला जर लोकल लीडरशिप जर त्या ठिकाणी सन्मान करत नसेल तर त्यांनी अपमानसुद्धा करू नये. त्या अपमानाच्या विरुद्ध माझी ही दाद आहे. कुणाकडे इच्छा व्यक्त केली तुम्ही राजीनामा देण्याची? नाही, मी राजीनामा देण्याची इच्छा तर व्यक्त केली नाही, परंतु माझ्या भावना ह्या मी प्रांताध्यक्षांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि कारण प्रांताध्यक्षांशीच माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या एका माणसाला आम्ही कार्यकर्त्याला आम्ही या ठिकाणी सामावून घेऊ आणि त्यांनीच पुढं ते नेलं होतं. त्यामुळं काल जे घडलं त्यामध्ये अपमान हा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचाच आहे असं मला या ठिकाणी वाटतं. तुमची मूळ नाराजी जी आहे ती कोऑपमध्ये जे 2 सदस्य गेले, आता म्हणजे केतन विकास ठाकरे आणि अतुल कोटे, ज्या दोघांना संधी देण्यात आली, तुमच्या गटाचा कुठल्याही नेत्याला संधी मिळाली नाही म्हणून नाराजी आहे? नाही, इथं गटाचा प्रश्न निर्माण होत नाही. इथं प्रश्न निर्माण होतो प्रतिनिधित्वाचा. कुणाला तुम्ही दिलं तोही विषय नाही आहे. आणि परंतु या ठिकाणी प्रांताध्यक्षांनी सूचना जी केली त्या सूचनेनुसार जर होत नसेल आणि त्याची माहिती जर प्रदेश काँग्रेसपर्यंत जर पोहोचत नसेल तर मला तरी वाटतं की हा प्रदेश काँग्रेसचा अपमान आहे. काँग्रेसमध्ये तुम्हाला डावललं जातं असं का वाटतं? आणि तुम्ही आता म्हटलं की मी दलित आहे म्हणून मला डावललं जात आहे. अनेकदा जेव्हा शहर लेवलवर लोकल लेवलवर जे निर्णय होतात त्या निर्णयामध्ये डावलण्यात आल्याचे प्रकार घडलेत. माझ्या विरुद्ध, माझ्या उमेदवारांच्या विरुद्ध वेगवेगळ्या लोकांना उमेदवारी देऊन या ठिकाणी त्यांना पाडण्याचा जो प्रकार सातत्याने या ठिकाणी घडला, त्यामुळं माझी नाराजी या ठिकाणी आहे आणि ती मी यापूर्वीसुद्धा पक्षाकडे व्यक्त केली आहे. आताही माध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आहे आणि त्यावर निश्चितपणे पक्ष विचार करेल असं मला वाटतं. आता तर 2 सदस्य नेमलेले आहे, आता याच्यावर उपाय काय आहे? एक लक्षात घ्या की यामध्ये जी तक्रार मी प्रदेशकडे केलेली आहे त्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला आणि जिल्हाध्यक्षाला जर सूचना दिल्या असाल आणि त्यांनी जर तुमच्या सूचनांचं पालन केलं नाही तर तुम्ही तात्काळ त्यांना निलंबित करा आणि पुढील कारवाई त्या ठिकाणी करा असं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि मनपाचे विरोधी पक्ष नेते संजय महाकडकर यांना निलंबित करण्याची मागणी केली. अर्थातच ना, कारण प्रदेश काँग्रेस कमिटीनं जर त्यांना सूचना केली असेल आणि त्या सूचनांचं पालन त्यांनी जर केलं नसेल तर मग कारवाई करण्याचे अधिकार प्रांताध्यक्षाकडेच असतात. इतकी नाराजी तुमची, म्हणजे इतकी वर्ष 40 वर्ष काँग्रेसमध्ये आहे, इतकी पदं काँग्रेसनं तुम्हाला दिले, कॅबिनेट मंत्रीपद दिलं, ऊर्जासारखं खातं तुमच्याकडे होतं. ते काही लोकलनी दिलेलं नाही आहे, ते केंद्र नेतृत्वाने दिलेलं आहे आणि त्यामुळं त्याचं सन्मानच आहे. मी पक्षाच्या विरुद्ध कुठं आहे? मी स्थानिक नेतृत्वांच्या बद्दल चर्चा करतो या ठिकाणी. स्थानिक नेतृत्वाने जर छळलं, कारण घरात जर छळलं जात असेल आणि बाहेर कितीही तुम्ही सन्मान होत असेल त्याला काय अर्थ आहे? घरातही तर सन्मान व्हायला पाहिजे ना. जेव्हा
मतदान हवं असते तेव्हा मतदान मागायला जर तुम्ही येता तर मग त्याचा सन्मानही केला पाहिजे. उपवर्गीकरणावर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे बदर समितीचा, काय आक्षेप आहे? एक तर अहवालच प्रसिद्ध झालेला नाही उपवर्गीकरणाचा आणि आक्षेप मागवण्यात येतो. कशावर आक्षेप आहे? अहवाल जर आलाच नाही तर आक्षेप कशावर नोंदवणार, कशावर मुद्दे मांडणार, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की बदर समिती ही एक व्यक्तीची समिती त्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी एक्सपर्टसुद्धा नाहीत. आणि तिसरा विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने इम्पेरिकल डाटा कलेक्ट करावा आणि त्यानुसार या ठिकाणी आरक्षणाचा विचार करण्यात यावा सांगितलं, तर तो डाटासुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही. मग कोणत्या आधारावरती तुम्ही उपवर्गीकरण करणार, हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. 59 जाती आहेत या ठिकाणी, एक जात नाही आहे. आणि त्याचं लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण होत असताना आता नवीन जनगणना सुरू आहे, तर तुम्ही कोणती जनगणना त्या ठिकाणी ग्राह्य धरणार आणि ती ग्राह्य धरत असताना त्याचे निकष काय याचा कुठंच थांगपत्ता नाही. त्यामुळं त्याचा पुनर्विचार व्हावा. तुम्ही पत्रही लिहिलं. त्या संबंधाने मी माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव दोघांनाही काल पत्र दिलेलं आहे. बघूया आता त्याच्यावर काय होतं. शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया जोरात सुरू आहे. एक गट नागपूरचा मानतोय की विकास ठाकरे पुन्हा शहराध्यक्ष व्हावे, तर तुम्ही म्हणतात की दलित आंबेडकरी चळवळीतल्या माणसाला संधी मिळावी. काय मागणी आहे तुमची शहराध्यक्ष निवडीबाबत? शहराध्यक्षाबद्दलचा निर्णय जो आहे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संघटन सृजन अभियानाच्या अंतर्गत केंद्रीय पर्यवेक्षक मध्य प्रदेशचे माजी प्रांताध्यक्ष माजी मंत्री अरुण यादव यांना पाठवलं होतं. ते सर्व मतदारसंघात या ठिकाणी फिरलेले आहेत. विधानसभेच्या सर्व नेत्यांशी कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहेत. माझ्याशी सुद्धा एकदा त्यांनी फोनवर बोलणं केलं आहे. माझ्या मतदारसंघातही ते येऊन गेलेत. मी नव्हतो त्यावेळेला, मी अकोल्याला होतो पर्यवेक्षक म्हणून. तर ते मला बोलणार आहेत, त्या विषयावर बोलतील. मला तरी वाटतं की ते संघटन सृजन अभियानाच्या अंतर्गत जी नेमणूक असते ती केंद्रीय नेतृत्व ठरवत असतो, त्यामुळे योग्य तो निर्णय येईल. तुमची काय मागणी? नाही, मागणी अजून त्यांनी माझी दलित माणसाला संधीच मिळाली नाही. आजपर्यंत उत्तर नागपूरला प्रतिनिधित्व या अध्यक्षपदासाठी नाही. नंबर 1. नंबर 2, दलित समाजाचा अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी झालेला नाही. त्यामुळं त्या संबंधाने विचार व्हावा. कुणाल राऊत हे इच्छुक आहे. कुणाल राऊत, अनेक लोक आहेत इच्छुक त्या ठिकाणी. बंडोपण टेंभुर्णे जी असतील, कुणाल दादा राऊत असतील, डॉक्टर विठ्ठल कोमाळे असतील, किंवा अनेक लोक, 20 लोकांनी अर्ज केल्याचं मला या ठिकाणी माहिती आहे. तर त्यामध्ये ज्या कोणाला बनवायचं असेल ते त्यांच्या नेतृत्वावर डिपेंड करतं, माझ्यावर नाही आहे. त्यामुळं ते जेव्हा माझ्याशी चर्चा करतील की या 20 लोकांमधनं तुम्हाला कोणत्या प्रायोरिटीज आहेत पहिल्या, कारण 6 नावं विचारले जातात, तेव्हा मी चर्चा करेन. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.